मरीन ड्राईव्हच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच चिंताजनक अशा पद्धतीची ही बातमी आहे। विनती मेहतानी असं या महिलेचं नाव आहे आणि ही घटना मुळात रविवारची आहे। हॉटेलच्या 27व्या मजल्यावरती ही महिला खोलीमध्ये होती। हॉटेलचे कर्मचारी रूम सर्व्हिससाठी गेल्यावरती महिला दरवाजा उघडत नव्हती। शेवटी मास्टर कीने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा महिलेचा मृतदेह सापडला। नक्की हा प्रकार काय आहे, आपण अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आहेत सूरज सावंत। सूरज, नक्की घटना काय घडली आहे? पूर्वी मरीन ड्राईव्ह ट्रायडेंट हॉटेल या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। एका 60 वर्षाच्या महिलेचा मृतदेह 27 माळ्यावरच्या एका खोलीत सापडलेला आहे। मात्र पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा आता सखोल तपास करताना पाहायला मिळतं। मास्टर चावीने जेव्हा हा दरवाजा उघडला त्यावेळी महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी पाहिला त्यांनी आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया देखील सुरू आहे। ही महिला विनती मेहतानी असं तिचं नाव आहे। ती पेडर रोड साईडला राहते। मात्र ती हॉटेलमध्ये का आली होती, कधी आली होती याची माहिती पोलीस घेत आहेत। ही महिला देखील काही कारणास्तव आजारी होती। त्याचबरोबर त्या महिलेची आई ती देखील आजारी असल्याचं कळतं आणि त्याच मानसिक तणावात ती देखील होती। मात्र ती हॉटेलला का आली होती, कशासाठी आली होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र संशयास्पद अद्याप तरी पोलिसांना त्या ठिकाणी काही आढळून आलेलं नाहीये। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एक अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे आणि मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेला आहे। त्यामुळे मृतदेहाचं शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं मूळ कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली। धन्यवाद सूरज आपल्या अपडेट बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।